मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पीक विम्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे। कुणाच्या तरी जमिनीवर कुणीतरी विमा उचलतंय, या प्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याची घोषणा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। सुरेश धस हे कोणत्याही गँगमध्ये नव्हते। सुरेश धस ओरिजिनली आमच्या गँगमध्ये होते, मग तुमच्या गँगमध्ये गेले आणि आता पुन्हा आमच्या गँगमध्ये परत आले। याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठलीही गँग नाही। पण हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला आहे हा फार गंभीर आहे। आपण इतका पैसा त्या पीक विम्याकरता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू। म्हणजे ती कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण पोलीस विभाग लागेल, महसूल विभाग लागेल, असं एक नीट मल्टीडिसिप्लिनरी। कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं। त्यामुळे आता हा उघडलाच पाहिजे। म्हणजे एकीकडे आपण सांगायचं 8-8 हजार कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले 1000 कोटी दुसरेच पळवत असतील तर हा टॅक्स पेअरचा पैसा आहे। म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल आणि धस साहेब हे प्रकरण धसास नेल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी